नमस्कार मित्रांनो, तुला आठवतं ना तू मल्हारला कॉल केला होतास म्हणून? शीतलने हो अशी मान हलवली. अगं त्यावेळेस मल्हार तुला सरप्राईज देण्यासाठी तुझी ज्या हॉटेलमध्ये मीटिंग होती ना त्या हॉटेलच्याच बाहेर उभा होता. तुझा फोन आल्यावर त्याला तुझी परिस्थिती कळली आणि त्याने लगेच मला फोन केला. शीतलने मल्हारकडे पाहिलं. मल्हारने हो अशी मान हलवली. मग पुढे मिहिरने तेव्हापासून आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रसंग शीतलला सांगितला. रात्री पल्लवीला घरी सोडून पोलीस स्टेशनला मिहिर गेला होता. त्या माणसाला अटक केली आहे हे सुद्धा मिहिरने शीतलला सांगितलं. शीतल हे सगळं काही ऐकून नॉर्मल झाली. शीतलने पल्लवीकडे पाहिलं तर पल्लवी मान हलवून हो म्हणाली. शीतलने प्रेमाने मल्हारकडे पाहिलं पण मल्हार रागातच होता. खाली मान घालून उभा होता. अहो मल्हार, ऐका ना. शीतलने मल्हारला आवाज दिला. तेवढ्यात नर्स शीतलला चेक करण्यासाठी आल्या. आता बरं वाटते ना मिसेस शिंदे? त्या नर्स शीतलला म्हणाल्या. नर्स अशा बोलताच शीतलचे डोळे मोठे झाले आणि शीतलने मल्हारकडे बघितलं. मल्हार गालातल्या गालात हसू लागला आणि शीतल पण गालातल्या गालात नकळत हसू लागली. मिहिर सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी डिस्चार्ज पेपर रेडी करायला सांगितले आहेत आणि मिस्टर शिंदे तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. बरं, म्हणून नर्स निघून गेल्या. मल्हार शीतलकडे न बघताच तिचे मेडिसिन्स बॅगमध्ये भरू लागला आणि पल्लवीला सांगू लागला की तुम्ही दोघी आता जा घरी. पल्लवी, हिला सांग की 2 दिवस आराम कर म्हणून. ऑफिसला यायची काही गरज नाही आणि ही रिपोर्टची फाईल मी माझ्याकडे ठेवतो. हिच्या घरी सांग की तब्येत बरी नव्हती म्हणून डॉक्टरकडे जाऊन आलोय म्हणून. आणि हिला सांग की मला कॉल नको करू म्हणून. जेव्हा मी व्हिडिओ कॉल करेन तो फक्त रिसीव्ह करायला. मल्हार पल्लवीला म्हणाला. शीतलने पल्लवीकडे पाहिलं तसं पल्लवी मिहिरला घेऊन बाहेर गेली. अहो ऐका ना प्लीज. शीतल म्हणाली तसं मल्हारने तिच्याकडे काय काम आहे म्हणून रागातच ओरडत शीतलकडे बघितलं. ऐका ना प्लीज, बोला ना माझ्याशी. एकदा तरी माझ्याकडे बघा. माझं चुकलं. मी तसं बोलायला नको होतं. कान पकडू का आता? काय उठा बशा काढू? बोला ना प्लीज. असं बोलत शीतल उठायला गेली. शीतलला उठताना बघून मल्हारने लगेच शीतलला मिठीत घेतलं. मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही आणि असं परत कधीच घडणार सुद्धा नाही. मी नेहमी तुझ्यासोबत असेल, मल्हार शीतलला म्हणाला. शीतल मान वर करत मल्हारकडे बघून हसली. तुम्हाला माहितीये का मी आता कुठे आहे? शीतल म्हणाली. मल्हार कुठे आहे म्हणाला. जगातल्या सर्वात सुरक्षित ठिकाणी आता आहे मी, शीतल म्हणाली. शीतलचं बोलणं ऐकून मल्हार हसायलाच लागला आणि त्याने स्वतःचं कपाळ तिच्या कपाळावर ठेवलं. खरंच वेडी आहेस तू, मल्हार म्हणाला. आहेच मी वेडी तुमच्या प्रेमात, शीतल मल्हारला म्हणाली. तेवढ्यात पल्लवी तिथे आली. झालं का तुमच्या दोघांचं? निघायचं का आता? लवकर बरी व्हायचंय की नाही तुला? की विसरलीस शॉपिंग करायची आहे आपल्याला? आमचा साखरपुडा आहे ना या 8 दिवसात, लक्षात आहे की नाही? पल्लवी शीतलला म्हणाली. काय काय म्हणालीस? पल्लवी, मला कोणीच कसं नाही सांगितलं? काय यार, मल्हार पल्लवीला म्हणाला. जिजू डोंट वरी, मी सांगते तुम्हाला. ह्या 8 दिवसात आमचा साखरपुडा आहे आणि पुढच्या महिन्यात आमचं लग्न आहे, पल्लवी मल्हारला म्हणाली. अरे वा, छान आहे की. मी काय म्हणतो राणी सरकार, आपण पण यांच्यासोबत आपलं लग्न करून घेऊयात काय? मल्हार शीतलला म्हणाला. पहिला घरी सांगा आणि मग स्वप्न बघा यांच्यासोबत आपलं लग्न करायचं, शीतल मल्हारला म्हणाली. मल्हार आणि मिहिर हसायलाच लागले आणि एकमेकांना दोघांनी टाळ्या दिल्या. हे बघ, परत आल्या माझ्या राणी सरकार. आता कसं बरं वाटलं मला, मल्हार मिहिरला म्हणाला. आणि चौघे पण हसायलाच लागले. बरं चला आता तुम्ही दोघे पण बाहेर जा. शीतलला जरा फ्रेश होऊ देत. डिस्चार्ज मिळाला की नाश्ता करून आपण जाऊयात घरी, पल्लवी मल्हार आणि मिहिरला म्हणत त्या दोघांना सुद्धा पल्लवीने रूमच्या ढकलत बाहेर काढलं. सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून निघता निघता 12 वाजले. मल्हारने शीतलला काळजी घ्यायला सांगितले. पल्लवी आणि शीतलला घरी सोडून मिहिर हॉस्पिटलला आणि मल्हार आपल्या घरी निघून गेला. शीतलला विकनेस असल्यामुळे पल्लवी शीतलला आधार देऊन घरात घेऊन आली. हे बघून आई धावतच आली. काय झालं बाळा,
तुझा चेहरा का उतरलाय? आई शीतलला म्हणाली. काकी, आम्ही ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा शीतलला चक्कर आली आणि ताप पण आला, म्हणून मी हॉस्पिटलला घेऊन गेले होते. डॉक्टरांना दाखवून आता घरी घेऊन आले. अगं मग डॉक्टर काय म्हणाले? आईने काळजीपोटी पल्लवीला विचारलं. काकी, शीतलला अशक्तपणा आलाय. आजकाल लक्ष कुठे असतं हिचं जेवणात, नुसतं कामाचं टेन्शन घेते, पल्लवी शीतलच्या आईला म्हणाली. पल्लवी बोलताच शीतलने पल्लवीकडे पाहिलं. पल्लवीने डोळे मिचकावले. हो ग बाई, आजकाल हिचं लक्ष नसतं जेवणात, आई पल्लवीला म्हणाली. काकी, 2-3 दिवस हिला आता पाठवू नका ऑफिसमध्ये, पल्लवी शीतलच्या आईला म्हणाली. पल्लवीचं बोलणं ऐकून शीतलने रागाने पल्लवीकडे पाहिलं. आई, मला खूप भूक लागली ग, काहीतरी करून आण ना माझ्यासाठी, शीतल आईला मस्का मारत म्हणाली. आई किचनमध्ये जाताच शीतल जरा सिरियस झाली. पल्लवी, काल जर मल्हार वेळेवर पोचले नसते तर काय झालं असतं ग माझं, शीतल पल्लवीला म्हणाली. शीतल, आता सोड ना तो विषय, नको एवढा विचार करू. तू आता व्यवस्थित आहेस ना? आणि जिजू तुला काही होऊ सुद्धा देणार नाहीत. मला माहिती आहे की हे विसरणं सोपं नाही, पण जिजूंकडे बघून तरी विसर, कारण तुला त्रास झाला की त्यांना सुद्धा खूप त्रास होतो ग. काल पाहिले मी त्यांना, त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती ग. प्लीज त्यांच्यासाठी तरी ही घटना विसरण्याचा प्रयत्न कर, नाहीतर ते स्वतःला दोष देत राहते. काल आम्ही जर वेळेवर पोचलो नसतो तर जिजूंनी त्या माणसाचा जीवच घेतला असता. तेवढ्यात मल्हारचा फोन आला. शीतलने मल्हारचा फोन रिसीव्ह केला. हॅलो, कशी आहेस? मल्हार म्हणाला. मी ठीक आहे, जरा नर्वस आवाजात शीतल म्हणाली. शीतल, नको त्या गोष्टीचा एवढा विचार करू. माझं पोलिसांशी बोलणं झाले, तुझं नाव कुठेच येणार नाही याची मी काळजी घेतले. टेन्शन घेऊ नको, होईल सगळं काही ठीक. अगं हां, सांगायचंच राहिलं, सीमाला तुला भेटायचं होतं, जयच्या मागे लागले घेऊन चल म्हणून, पण मी तिला समजावलं आता नको जायला, फोनवरच बोल म्हणून, मल्हार म्हणाला. बरं झालं, विनाकारण त्यांना त्रास झाला असता. पहिलाच त्यांची तब्येत बरी नसते, मी बोलते त्यांच्याशी फोनवर, शीतल मल्हारला म्हणाली. बरं ठीक आहे, मी तुला रात्री व्हिडिओ कॉल करतो, आता सध्या खूप बिझी आहे, असं म्हणून मल्हारने फोन ठेवला. 2-3 दिवस असेच निघून गेले. मल्हार, मिहीर आणि जयने सगळं काही व्यवस्थित हँडल केलं होतं. आता सगळं काही ठीक झालं होतं. 3 दिवसानंतर शीतल ऑफिसमध्ये आली. शीतलला असं फ्रेश बघून मल्हार खूप खुश झाला. मल्हारने शीतलला केबिनमध्ये बोलवलं. शीतल केबिनमध्ये आली. शीतल केबिनमध्ये येताच मल्हारने शीतलला आपल्याजवळ घेतलं. कशी आहेस तू? बरी आहेस ना? तुला आता बरं वाटते ना? असे अनेक प्रश्न मल्हारने शीतलला विचारले. भांबावलेल्या मल्हारकडे शीतलने प्रेमाने बघितलं. मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? खूप मिस केलं मी तुम्हाला. तुमच्या हाताची जखम बरी झाली ना? आणि डोक्याला लागलेलं आता बरं वाटते ना तुम्हाला? शीतल मल्हारला म्हणाली. सगळं काही व्यवस्थित आहे, पण मला सांग, मी तुला आराम करायला सुट्टी दिली होती, पण तू घरात बसून सुद्धा ऑफिसची कामं करत होतीस, मल्हार शीतलला म्हणाला. अहो, लॅपटॉप माझ्याकडेच राहिला होता ना, म्हणून मग केली मी कामं, शीतल मल्हारला म्हणाली. हो राणी, मी तेच बोलतोय तुला. मी आराम करायला सुट्टी दिली होती ना, मग आराम करायचा सोडून का कामं करत बसलीस? मी सकाळीच तुझे मेल पाहिलेत. काय गरज होती तुला काम करायची? मल्हार शीतलला म्हणाला. अहो, मग मी घरी बसून काय करणार होते? खूप बोर झालं होतं मला आणि डोक्यात भलते सलते विचारही येत होते, म्हणून एवढं बोर होण्यापेक्षा मी काम केलेलं बरं, असा विचार केला, शीतल मल्हारला म्हणाली. बरं ठीक आहे, पण मला सांग, त्या मेहताचं प्रेझेंटेशन तू रेडी केलीस ते पण एवढ्या फास्ट? मल्हारने शीतलला विचारलं. अहो, त्यात काय एवढं? जय सरांनी मला त्या प्रेझेंटेशनच्या डिटेल्स अगोदरच देऊन ठेवल्या होत्या आणि काही अभिजित सरांकडून घेतल्या, शीतल मल्हारला म्हणाली. अच्छा, चांगलं आहे, माझं काम हलकं झालं तेवढं, मल्हार शीतलला म्हणाला. अहो मल्हार, चेक करून घ्या एकदा, एवढा पण विश्वास ठेवू नका माझ्यावर, शीतल मल्हारला म्हणाली. अगं काय बोलतेस? तुझ्यावर तर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि तुझ्या कामावर पण, मल्हार शीतलला म्हणाला. बरं, आता मी जाते, खूप कामं पेंडिंग आहेत आणि काम लवकर पण करायला पाहिजेत.
कारण परत एकदा पल्लवीच्या एंगेजमेंटसाठी सुट्टी घ्यावी लागणार आहे. अजून पल्लवीची शॉपिंग बाकी आहे, माझी बाकी आहे आणि तुमची पण शॉपिंग करायची आहे. खूप कामं आहेत, शीतल मल्हारला म्हणाली. एक मिनिट, तुझी शॉपिंग कळलं, पण माझी शॉपिंग म्हणजे? मल्हार शीतलला म्हणाला. तुमची शॉपिंग म्हणजे तुम्ही तर बोलला होतात ना की तुम्हाला वेळ नाही, म्हणून तुमची शॉपिंग मीच करणार आहे. दोघे पण आपण मॅचिंग करूयात, शीतल मल्हारला म्हणाली. जशी आपली मर्जी राणी सरकार. आता काय तुम्ही फरमान काढले म्हटल्यावर ऐकावंच लागेल, पण आधी मला विचार तरी मी एंगेजमेंटला येणार आहे की नाही, मल्हार शीतलला म्हणाला. त्यात काय विचारायचं, तुम्ही येणार आहात हे फिक्स आहे. मला काही माहिती नाही, कसाही वेळ काढा, पण तुम्ही पल्लवी आणि मिहीरच्या एंगेजमेंटला माझ्यासोबत येताय, शीतल मल्हारला म्हणाली. मल्हारने शीतलच्या समोर हात जोडले. सगळं काही तुमच्याच म्हणण्यासारखं होणार राणी सरकार. मला वाटलं होतं तुम्ही मला समजून घ्याल म्हणून. कुठल्याही प्रकारचा हट्ट करणार नाही, पण तुम्ही काय ऐकणार नाही. हे देवा, बघतोस काय रे, जसा विचार केला होता तसं तर काहीच घडत नाही, मल्हार नाटकीपणाने बोलला. मल्हारचं बोलणं ऐकून शीतलला रागच आला. शीतलने रागाने नाक मुरडलं आणि मल्हारला मारायलाच लागली आणि रागाने निघून जायला वळली. तसं मल्हारने शीतलचा हात धरला आणि आपल्या जवळ घेतलं. अहो राणी सरकार, तुमची मस्करी करत होतो. तुम्ही हट्ट नाही करणार तर मग कोण करणार? तुमच्यासाठी काय पण. आता तरी हसा ना, मल्हार शीतलला म्हणाला. सोडा मला, काहीही बोलताय तुम्ही, नुसती नाटकी करताय, शीतल मल्हारला म्हणाली. अगं यात नाटकी काय, असं म्हणत मल्हारने हळूच शीतलच्या गालावर किस केलं आणि बाजूला झाला. मल्हारच्या अशा वागण्याने शीतल एकदम स्तब्ध झाली. पापणी न लावता मल्हारकडे एकटक बघू लागली. एक हात मल्हारने किस केलेल्या गालावर होता तर दुसरा हात तिच्या हृदयावर होता. मल्हार हाताची घडी घालून शीतलकडे हसत बघत होता. अहो राणी सरकार, काय झाले तुम्हाला? काही झालं आहे का, मल्हार म्हणाला. तसं मल्हारच्या आवाजाने शीतल भानावर आली. काहीतरीच करता हा मल्हार, म्हणून शीतल बाहेर लाजत पळतच गेली. मल्हारने लाजत केसातून हात फिरवला. माझं लाजाळूचं झाड ग हे म्हणत मल्हार काम करू लागला. शीतल स्वतःच्या जागेवर येऊन बसली, पण तिचं कामात लक्षच नव्हतं. आज शीतल दिवसभरात एकदाही मल्हारच्या केबिनमध्ये गेली नाही, कारण तिने स्वतःला मल्हारच्या केबिनमध्ये जायचं टाळलं होतं. पण ऑफिस सुटायच्या वेळेस मात्र मल्हारने शीतलला केबिनमध्ये बोलवलं. शीतलचा नाईलाज झाला आणि शीतल केबिनमध्ये गेली. आज मल्हारकडे वेळ होता. चल, आज मी तुला घरी सोडतो, आपण दोघे सोबत जाऊयात, मल्हार शीतलला म्हणाला. काही नको, मी पल्लवी सोबत जाणार आहे, शीतल म्हणाली. अगं सांगतो मी तिला, चल ना आपण दोघे मिळून जाऊयात, मल्हार शीतलला म्हणाला. काही नको मिस्टर शिंदे, आजकाल तुमच्यावर भरोसा नाही. आजकाल तुम्ही तुमच्या मर्यादा विसरत चाललाय, शीतल मल्हारला म्हणाली. हो असं आहे काय? सकाळचा किस्सा आहे तर हा. बरं ठीक आहे, परत नाही असं होणार. जोपर्यंत तू स्वतः बोलत नाहीस तोपर्यंत. सॉरी ना, कान पकडतो आता. बरं ठीक आहे, तू जा पल्लवी सोबत, असं म्हणून मल्हार लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला. शीतल एवढासा चेहरा करत बाहेर आली. आज जरा मी जास्तच बोलले काय, असं बोलायला नको होतं. ते स्वतःहून मला आज वेळ देण्यासाठी तयार झाले होते. असू दे, घरी गेल्यावर करते मी त्यांना फोन. जास्त वेळ माझ्यावर नाही रागावणार ते, शीतल स्वतःशीच बोलत पल्लवी सोबत घरी गेली. शीतलने घरी जाऊन सर्वात आधी मल्हारला फोन केला. मल्हारने फोन रिसीव्ह केला. हॅलो, काय झालं, पोचलीस काय घरी, मल्हार शीतलला म्हणाला. शीतल हो म्हणाली. शीतल पुढे बोलणार तेवढ्यातच अच्छा ठीक आहे म्हणून मल्हारने फोन ठेवला. अरे काय यार, लगेच फोन ठेवला. शीतल काहीतरी कर, त्यांच्या मनाला लागले वाटतं, शीतल स्वतःशीच म्हणाली. दुसऱ्या दिवशी शीतल काही ना काही निमित्त काढून मल्हारच्या केबिनमध्ये जाऊ लागले. पण मल्हार मात्र तिच्याशी कामाव्यतिरिक्त काहीच बोलला नाही. हे बघून शीतलची खूप चिडचिड होऊ लागली होती. पण मल्हार तिची ही चिडचिड होताना बघून खूप मज्जा घेऊ लागला होता. शीतल आणि पल्लवी आज ऑफिसमधून घरी लवकर गेल्या, कारण त्या दोघींना पण शॉपिंगला जायचं होतं. पल्लवीची एंगेजमेंट 2 दिवसावर आली होती. 2 दिवसानंतर पल्लवी सुट्टीवर असणार होती.
पल्लवी आणि मिहिरची कपड्यांची खरेदी आधीच झाली होती. शीतल आणि मल्हारची कपड्यांची खरेदी राहिली होती आणि पल्लवीचं छोटं मोठं सामान घ्यायचं बाकी होतं. शीतलने मल्हार आणि स्वतःसाठी मॅचिंग कपडे घेतले. हे बघून पल्लवी शीतलला चिडवायलाच लागली. दोघी पण शॉपिंग करून घरी आल्या. शीतलने घरी आल्यानंतर रूमचा दरवाजा लॉक करून रात्री त्या कपड्यांमध्ये दोघांना इमॅजिन करू लागली. शीतलने मल्हारला कॉल केला. मल्हारने फोन उचलला. हॅलो, मल्हार म्हणाला. हॅलो, मी तुमच्यासाठी एंगेजमेंटसाठी कपडे आणलेत, शीतल म्हणाली. मल्हार नुसतं बोलला. अहो, असं काय करताय, बोला ना प्लीज. सॉरी बाबा, शीतल म्हणाली. तू बोल, ऐकतोय मी, मल्हारने कोरड्या आवाजात उत्तर दिलं. अहो, मी सॉरी बोलते तुम्हाला. आता काय उठाबशा काढू का, शीतल लाडीक आवाजात म्हणाली. अगं पण का, मी नाही रागावलो तुझ्यावर. बरं चल, मला एक इम्पॉर्टंट कॉल येतोय, नंतर बोलू, असं म्हणत मल्हारने फोन ठेवला. पुढचे 2 दिवस मल्हार शीतलला पूर्णतः दुर्लक्ष करत होता. शीतल मात्र त्याच्या मागे पुढे करत राहिली. अखेर तिला कंटाळा आला. आज शेवटचं प्रयत्न करायचा असं ठरवून शीतल मल्हारच्या केबिनमध्ये गेली. मल्हार कामात मग्न होता. शीतलने हळूच त्याच्या हातात आपले दोन्ही हात ठेवले. मल्हारने आश्चर्याने वर पाहिले. अहो मल्हार, मी तुम्हाला किती वेळा सॉरी बोलले, पण पुन्हा एकदा मनापासून माफी मागते. तुम्ही जर मला माफ केले असाल तर मी घेतलेले कपडे घालून उद्या तुम्ही एंगेजमेंटला या, मी तुमची वाट पाहीन, शीतल म्हणाली. तेवढ्यात तिने हळूच मल्हारच्या गालावर मायेने हात फिरवला आणि तिथून निघून गेली. मल्हार तिच्या मागे बघत राहिला. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, मल्हार शीतलने घेतलेले कपडे घालून पल्लवीच्या एंगेजमेंटला जाईल का? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा मराठी गुंजन व्हॉइस. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत रहा मराठी गुंजन व्हॉइस. धन्यवाद.